जय श्रीराम सर्वांना. हर हर महादेव. आपण पोचलो आहोत केदारनाथला. आता ही बघू शकता तुम्ही, ही सीतापूर पार्किंग आहे. आपण तिकडेच हॉटेल घेतलं आहे. यात्री खूप कमी झाले आहेत. आता आमचे यात्री दर्शनासाठी गेले. आम्ही आता बसलो आहोत इथे हॉटेलला. आता आम्ही स्वयंपाकाचं नियोजन करतो आहे. आता आम्ही मसाले भाताची तयारी करत आहोत. तुम्ही बघू शकता आमचे माऊली काका कांदा लसणाची पेस्ट बनवत आहे आणि मी बाकीची तयारी केली. कांदा बटाटा वगैरे सगळं रेडी केलं आहे. भाताची तयारी रेडी झाली आहे सर्व. आता आम्ही मसाले भात बनवणार आहे एक नंबर. बघा आमचे माऊली काका कसे हे करत आहे. आता आम्ही तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता आम्ही मस्त असा मसाले भात बनवणार आहे. माऊली काका, मी, अजून आमचे सटाण्याचे मित्र आहेत. भूक तर खूप लागली होती. आता मग म्हटलं चला बनवूया आपण मसाले भात. मोहरी टाकली. आता तेल गरम होतं आहे. तेल गरम झालं की मस्त मोहरी जिरे वगैरे टाकून मस्त भात बनवूया. आमची तयारी. हे बघा आम्ही आता कांदा वगैरे मस्त फ्राय केला आहे. बघू शकता तुम्ही कांदा कसा फ्राय होतोय. कांदा तर मस्त परतून झाला आहे. यात आपण टमाटा वगैरे ते टाकू. माऊली काकांना फोन आला होता. हे बघा आता कांदा टमाटा बटाटा आता मस्त फ्राय करून घेऊ. यात मसाले टाकून मस्त मसाला तेल सुटेपर्यंत मस्त मसाला फ्राय केला आहे. कांदे वगैरे मस्त फ्राय झाले. आता यात आपण काय करू, तांदूळ सोडूया. मस्त आता तांदूळ टाकून झालेत. तुम्ही बघू शकता आमचा पसारा वगैरे किती होता. आम्ही तो सर्व आवरून घेतला. हे बघा आता तांदूळ त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेतोय आपण. तुम्ही आमचा मसाले भात बघितल्यानंतर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा कसा वाटला तुम्हाला आमचा मसाले भात. आता मस्त असं शिट्टी होईल आमच्या. आता 4 शिट्ट्या झाल्या की मस्त असा मसाले भात शिजून तयार होईल. हे बघा आता शिट्टी तयार. आता मसाले भात आमचा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता आमचा मसाले भात. हे बघा गरम गरम मसाले भात. आम्ही साधा मसाले भात बनवला आहे. त्यात खूप सारं मटेरियल नव्हतं पण बनवला. हे बघा बघू शकता तुम्ही कसा दिसतोय. आवडला तर खायला या इकडे. केदारनाथला पण यावं लागेल. हे बघा मस्त मसाले भात तयार झाला आहे.
मसाले भातासोबत आपल्याला कांदा आणि केळाची चिप्स पण आहेत. हे बघा आता हे माऊली काका, सोनू भाऊ आणि हा हिरवा निसर्ग तुम्ही बघू शकता. मस्त असं जेवण चालू आहे. माऊली काका हसताय, सोनू भाऊ म्हणता एक नंबर जेवण आहे. जेवण संपवून आपण हॉटेलच्या बाहेर आलो आहे. तुम्ही बघू शकता आपण हे हॉटेलमध्ये रूम घेतले होते. हे हॉटेल आहे, इथे आपल्या गाड्या उभ्या आहेत. आपल्या सटाण्याच्या मित्राची आरबानी आहे, त्याच्या बाजूला आपली गाडी उभी आहे, त्याच्या बाजूला माऊली काकांची गाडी उभी आहे. बघा तुम्ही रस्ता किती शांत झाला आहे आणि इकडे हॉटेलवाले मुलं क्रिकेट खेळत बसले आहे. यात्रा पूर्णपणे शांत झाली आहे. तुम्ही येऊ शकता यात्रेला. व्हिडिओ आवडले असेल तर कॉमेंट करून सांगा. जय श्रीराम.